हाय, हॅलो. मी अश्विनी आणि स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज सकाळची कामं आवरली आणि आता व्हिडिओला स्टार्टिंग करते. तर काय करणार आहे, एवढी मोठी परेशानी झाली ना. आणि हा बघा कसा किंचाळते. काय 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 मी कुठे जात नाही, तुझ्यापाशीच आहे. आहे नाही तर बसली ना. नाही बसले. बसले ना, सिट डाऊन झाले ना मी पण. हा ना, मग का ओरडतोय. आज ना मी सकाळी बाहेर कचरा टाकायला गेले. मला काहीच माहित नाही की घरामध्ये काय झालं काय नाही. कुकर लावलेला होता मी, लाईट 2 चालू होत्या, फॅन चालू होता आणि मी आंघोळ करण्यासाठी हीटर लावलं होतं. तर तेवढं मध्ये असं जोरात आवाज आला घरामधून. शौर्य झोपला होता. तर काय, सगळीच लाईट बंद, घरातली लाईट बंद, फॅन बंद, चार्जर बंद, बोर्ड बंद, सगळं सगळं काही बंद झालंय. आता बघू, आता लाईट वाल्याला बोलवलंय. तो आल्यावरती काय सांगतो किती चार्जेस घेतो ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच. पण काय प्रॉब्लेम काय झालाय ना की हेच नाही माहिती. आवाज तर जोरात आला, काय प्रॉब्लेम झालाय काहीच नाही माहिती. तरी पण पुढं कंटिन्यू व्हिडिओ बघा. आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं. आज ना घरामध्ये एवढा जास्त पसारा पडलेला होता. आज म्हणजे काय रोजच पडलेला असतो. सकाळी टिफिन बनवला ना यांचा, तर एवढा जास्त पसारा पडतो. सकाळी किती आवरण्यामध्येच माझा 1 तास जातो. पण आज नेमकं शौर्य झोपला होता. चला म्हटलं ठीक आहे, असो. शौर्य झोपला की कामे एवढी लवकर आवरतात ना. आणि ज्यावेळेस शौर्य जागी असतो ना, त्यावेळेस त्याची खेळणी इकडं तिकडं सगळीकडं पडलेली असते. मग काय, मी तर आता एक छोटीशी पिशवी केली त्याची खेळणी ठेवण्यासाठी. तर बघा, माझ्या हातामध्ये जी दिसते ना, मी त्याच्यामध्ये त्याची सगळी खेळणी भरून ठेवते. कारण परत जरी लागली ना, त्याला लगेच रिचवून दिली की तो खेळत बसतो. म्हणून मग त्याच्यासाठीच मी केलेलं आहे. तर मग इथं माझं भांडे वगैरे आवरून झालं होतं आणि लगेच मला इथं गॅस वगैरे क्लीन करून घ्यायचा होता. तर चला म्हटलं लवकर आवरून घेते, शौर्य झोपला आहे तोपर्यंत. तर मग काय, इथं लगेच गॅस वगैरे क्लीन करून घेतले आणि लगेच दुसरी पण कामं होती मला. कारण आता पाऊस पडतो आहे आणि रॅक एवढा खराब होतो ना धुळीमुळं. कारण रस्त्याची सगळी धूळ घरामध्ये येते. तर एवढी जास्त धूळ चढली होती त्याच्यावरती. तर चला म्हटलं वेळ आहे तर आज क्लीन करून घेऊ, कारण तेवढंच एक काम कमी होऊन जाईल. तर मग काय, पहिले सगळी वरची भांडी काढून घेतले. म्हणजे खालचे कप्पे पहिले क्लीन केले आणि वरच्या कप्प्यातली भांडी खाली ठेवून नंतर वरचे पण कप्पे क्लीन करून घेतले. मग सगळं क्लीन करून झाल्यावर बारी होती भांडी घासायची. भांडे तरी एवढे जास्त पडले होते, एक अख्खं टोपल्याला शीग लावून पडले होते. तर मग चला म्हणलं पहिलं भांडी घासून घेते. मग काय लगेच भांडी घासायला घेतले. तर भांडी घासून झाली की म्हणलं लगेच लावून पण घेते, कारण आधी स्वयंपाक करण्यासाठी परत वर खाली तेवढं करणं नाही होणार. म्हणून मग लगेच लावून पण घेतली. कारण लवकर स्वयंपाक करायचा असेल ना, तर लावलेली भांडी लवकर सापडतात. मग इथं लावून तर झाले होते, आवरून पण झालेलं. शौर्य तेवढ्यात उठला होता. तर म्हटलं चला त्याच्यासाठी लगेच जेवण बनवून घेते. कारण त्याला आता सध्या जेवणामध्ये वेगळं बनवावं लागतं, त्याच्यासाठी काहीतरी छोटं आहे अजून. म्हणून मग म्हटलं चला वरण भाताचं कुकर लावलं तर वरण भात तरी खाईल. उपीट पोहे वगैरे रेग्युलर देते, तर आता वरण भाताची सवय लावते त्याला, तर तो खातोय. तर मग इथं मसूरच्या डाळीचं वरण आणि इंद्रायणीच्या तांदळाचा भात लावलेला मी थोडासा. तर आता बघू, तर थोडंसं बाहेर गेले मी झाडू वगैरे मारून कचरा टाकायला आणि घरामध्ये एवढा जोरात आवाज आला ना, लाईटच गेली. तर आता बघू काय होतं लाईटीचं ते संध्याकाळीच. आणि तर काही एवढे जास्त कपडे पडले होते. पाणी पण आता आमच्याकडे 1 दिवस येते 1 दिवस नाही. पाणी कपातीमुळं पाण्याचा पण थोडासा जरा जास्त प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळं मी कपडे पाणी आलेल्या दिवशी खूप जास्त धुते. म्हणजे ज्यांची गरज असते तेच त्या दिवशी धुवून घेते, ज्यांची गरज नाही मग ते दुसऱ्या दिवशी धुवून घेते. तर एवढे जास्त पडले होते. आणि त्या दिवशी पावसामध्ये शूट केलं होतं काही, तर त्या दिवशी मी ती साडी घातली होती, तर ती पण वॉश करायची होती. मग ती पण वॉश करून घेतली होती. तर मग इथे शौर्यचे कपडे वेगळे, माझे वेगळे, साडी वगैरे वेगळे, सगळं असं वेगवेगळे ठेवून देते. कारण शौर्यचे कपडे शौर्यच्या कबडमध्ये ठेवते आणि आहोंचे कपडे आहोंच्या कबडमध्ये. असं सगळ्यांचं ठेवलं की लवकर ज्याचं त्याला सापडतं. ठेवण्यासाठी थोडासा वेळ का लागणार, पण ज्याचं त्याला सापडलं म्हणजे बरं झालं. आणि यांचं जॅकेट आम्ही त्या दिवशी वटपौर्णिमेचं शूट केलं होतं, तर रडतोय, ते त्यांचं किती जॅकेट. नखरे करतोय बघा ना आता. हा रड, कसे रडतात शौर्य.
तसं रडतात? कसं रडतात? तसं रडतात? तसं रडतात? हा चल उठा. नाटकं तर एवढी करतो ना प्रमाणाच्या बाहेर. पडशील तिथून. हाय कर चल. हाय हाय किशी दे सगळ्यांना. वाव. बाय कर आता. बाय बाय. हा मम्मा कुठे गेली होती? मम्मा कुठे गेली होती? मम्मा भूर गेली होती. ओ हाय हाय हाय. आव मस्ती गोड. ओ परीक्षा. ते सांगा तर ठेवत नाही. ते सांगा तर ठेवत नाही. छॉली म्हण मम्माला. छॉली असं म्हणा. छॉली. हा कर मम्माला. सॉरी इकडे बघ. छॉली. छॉली. बाय पपड्या. बाय. मी कामावर जाऊ परत. जाऊ. बाय बाय. पल्ला. आज ना मी काही किराणा भरायला गेले होते, तर इथे हे काही बनाना चिप्स घेऊन आले, कारण मला हे खूप दिवसापासून खाऊ वाटत होते. तर म्हटलं चला तर आज घेऊन आले फायनली. काही जास्त महाग नाहीत, 35 रुपीजलाच हे पॅकेट भेटलेलं. तर चल म्हटलं आता आणले लगेच तर भरून पण घेऊ, म्हणून इथं माझं भरायचं चाललंय. आणि हा शौर्य हे मी आता टाकून घेते सगळे त्यामध्ये. खूप स्पायसी आहे, जास्त मसाला असतो याच्यामध्ये, पण असं कधीतरी खायला चहासोबत वगैरे छान लागते, म्हणून मी घेऊन आले. फायनली माझे इथं भरणीमध्ये भरून झाले. रात्री जेवणामध्ये इथे चपातीचा चिवडा काही केलं होतं आणि दही होतं. त्यांना पण काही जास्त भूक नव्हती, म्हणून आज याच्यावरतीच भागवलं होतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याची छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.